हिवाळा आला की घसा बसतो, खोकला सुटत नाही, सर्दी वारंवार होते. पण तुम्हाला माहित आहे का, फक्त एक छोटीशी आयुर्वेदिक वनस्पती या सगळ्या त्रासांवर रामबाण ठरू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ मध म्हणजेच लिकोरीस, हिवाळ्यातील आरोग्याचा नैसर्गिक रक्षक. ज्येष्ठ मधचा उपयोग शतकानुशतके आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून केला जातो आहे. विशेषतः हिवाळ्यात ज्येष्ठ मध शरीराला केवळ आरामच नाही तर संरक्षणही देते. थंडीमुळे होणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांवर ज्येष्ठ मध हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. हिवाळ्यात घसा खवखवणे, कोरडा खोकला किंवा आवाज बसणं ही सामान्य समस्या आहे. अशावेळी ज्येष्ठ मध अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले दाहशामक आणि डिमसॅल्ट गुणधर्म घशावर एक मऊ संरक्षणात्मक थार तयार करतात. घशातील जळजळ कमी होते, खोकल्यात आराम मिळतो, आवाज पुन्हा सुरळीत होतो, घशाचा कोरडेपणा दूर होतो. ज्येष्ठ मध मध्ये ग्लायसिराझिन हे महत्त्वाचं संयुग आढळतं, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणूनच हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यांपासून बचावासाठी ज्येष्ठ मध फायदेशीर ठरते. श्वसन संस्थेसाठी तीही अत्यंत उपयुक्त आहे. कफ पातळ करते, श्वसननलिका शांत करते, छातीत होणाऱ्या जडपणातून आराम देते, दमा किंवा श्वसन विकारावर असणाऱ्यांना दिलासा देते. कडाक्याच्या थंडीत शरीरावर ताण येतो, थकवा, कमजोरी किंवा थंडीमुळे अकडी येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी ज्येष्ठ मध शरीराला बळ देते, ताण कमी करते आणि उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात जड तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात, त्यामुळे गॅस, अपचन आणि पोटात जळजळ वाढते. ज्येष्ठ मध पचन संस्थेला शांत करते, पोटाच्या आतील श्लेष्मल आवरणाला बरे करते आणि पचनक्रिया सुधारते. हिवाळ्यात त्वचा कोरडी निस्तेज होते. ज्येष्ठ मध मधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील ड्रायनेस कमी करतात आणि त्वचा मऊ व निरोगी ठेवण्यास मदत करतात. ज्येष्ठ मध सेवन कसं करावे? सोप्या पद्धतीनं ज्येष्ठ मधाचा छोटा तुकडा तोंडात ठेवून हळूहळू चोखावा. दिवसातून 1 ते 2 वेळा. काढा किंवा चहा. अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर किंवा छोटा तुकडा 1 कप पाण्यात हलका उकळवा. तुळस, आले, काळी मिरी घालून काढा केल्यास परिणाम अधिक चांगला. मात्र एक महत्त्वाची टीप, बाजारात मिळणारी ज्येष्ठ मध पावडर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय नियमित वापरू नये. हिवाळ्यात औषधांपेक्षा आधी आयुर्वेदाकडे वळा आणि ज्येष्ठ मधाचा योग्य वापर करून आरोग्य मजबूत ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आरोग्यविषयक माहिती करता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.